तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. दापोली हर्णय बंदरात पोलिसांची मोठी कारवाई. 47 लाखांचा डिझेल तस्करीचा माल जप्त. 30,000 लिटर डिझेल जप्त केलंय पोलिसांनी. रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा वायू गळतीची घटना. शहरातील भागात रात्री केमिकल युक्त वायूचा वास. वायू गळती झाल्याच्या भीतीने शहरात घबराट. रत्नागिरीतील चंपक मैदानाजवळ भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. डंपरच्या चाकावरती आपटल्याने गमावला जीव. आणि कुडाळमध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजेवरती पोलिसांची कारवाई. घरात आढळला 8 फुटी खड्डा. सुरी कोयता आढळल्याने नरबळीची ही शक्यता. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णय बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे 30,000 लिटर डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ या नौकेसह जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे 47,62,500 रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णय बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ आणलेला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावरती त्यांनी हर्णय बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना सुफी नाव असलेली मासेमारी नौका आढळून आली. या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या 14 खणांमध्ये सुमारे 30,000 लिटर डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ आढळून आला. याच नौकेवरती हा द्रव्य पदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळून आला. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विवेक आहिरे अधिक तपास करीत आहेत. रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा वायू गळतीची घटना घडलेली आहे. रत्नागिरी शहरातल्या अनेक भागात रात्री केमिकल युक्त वायूचा वास येऊ लागल्याने वायू गळती झाल्याच्या भीतीने रत्नागिरी शहरात सर्वत्र घबराट पसरलेली आहे. जिल्हा यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री प्राथमिक चौकशी केली गेली. महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल कंपनीतून हवेचे मध्यरात्री नमुने गोळा केले गेले. ऑक्टेल कंपनीतून पाणी शुद्धीकरणासाठी रेझिंग पावडर तयार केले जातं. ऑक्टेल कंपनीची अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांनी पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेचे नमुने गोळा करणारी गाडी ऑक्टेल कंपनीच्या आवारात देखील लावलेली आहे. घडलेल्या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारनंतर तातडीची बैठक बोलावली. ऑक्टेल कंपनीकडून मात्र गॅस गळती झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील वायू गळतीची आठवडाभरातील ही दुसरी घटना घडलेली आहे. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप JK फाइल्स कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस वायू गळती होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा वास नेमका कुठून येतो आहे, वायू गळतीमुळे हा वास येत नाही ना, अशा शंका निर्माण होऊ लागल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, शैलेश बेर्डे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील कंपन्यांचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. शहर पोलीस स्टेशनचे निखिल माने, ग्रामीण पोलीस स्टेशन येथील अधिकारी, तहसीलदार श्री म्हात्रे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह उपस्थित झाले. ऑक्टेल कंपनीमधून वायू गळतीचा संशय आल्याने तेथील अधिकारी संजय साळवी यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगर भागात चंपक मैदानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे मिऱ्या नागपूर रोडचे काम सुरू आहे. या रोडवर आज भीषण अपघात झाला असून मोटरसायकल स्वार डंपर खाली आल्याने डंपरच्या चाकावरती आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा पंचनामा देखील झाला, परंतु अपघातामध्ये मृत्यू पावलेल्याचे नाव अद्याप समजलेले नाहीये. खेड तालुक्यातील शिवतर गावात शिवतर कोडबा या मृदू व जलसंधारण विभागामार्फत मातीच्या धरणाचे काम सुरू असून धरण परिसरात मोठ्या प्रमाणावरती मातीची खोदाई झाल्याने नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात वाहून गेलाय.
या रस्त्याच्या संरक्षणाकरिता ठिकठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी करून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवतर नामदरेवाडी येथील ग्रामस्थ शिक्षण संस्थेतर्फे मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त पुणे यांना करण्यात आलेली आहे। परंतु 2 महिने उलटून देखील या रस्त्याकडे अद्याप कोणीच लक्ष न दिल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। शिवतर कोडबा या जल व मृदूसंधारण खात्यामार्फत धरण प्रकल्पाचे काम शिवतर गावात सुरू आहे। या गावातील 2 डोंगरांच्या मध्यभागी मातीची भिंत उभारून पाणी अडवले जाणार आहे। या मातीच्या कामासाठी शिवतर नामदरेवाडी रस्त्याच्या बाजूचा संपूर्ण डोंगर खोदून मातीची खोदाई करण्यात आलेली आहे। त्याशिवाय या भागातील मोठे मोठे दगड फोडण्यास ब्लास्टिंगचाही वापर झाला असल्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग कमकुवत झालाय। शिवतर गावातील दत्तवाडी ते नामदरेवाडीपर्यंत 2.175 किलोमीटर लांबीचा रस्ता रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण मार्ग क्रमांक 66 म्हणून नोंदवलेला आहे। भौगोलिक रचनेनुसार डोंगराळ दऱ्याखोऱ्यातून संपूर्ण रस्त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे। त्याचबरोबर शिवतर कोडबा धरण प्रकल्पामुळे रस्त्याच्या बाजूने दगड आणि मातीची खोदाई झाल्यामुळे 14 जुलै 2024 रोजी मुसळधार पावसात हा रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला आहे। त्यामुळे नामदरेकडे जाणारा या एकमेव मुख्य रस्त्यामुळे गावकऱ्यांचे पूर्ण दळणवळण बंद पडले आहे। तसेच या वाडीवरती ये जा करण्यास दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची फार मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसह रस्त्याच्या धोकादायक बनलेल्या ठिकाणी जल व मृद संधारण विभागाने संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणीही स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबईचे सचिव सुनील रामचंद्र मोरे यांनी मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता पुणे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील बोगस कामांबाबतचा प्रश्न शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांनी विधानसभेत चांगलाच उचलून धरलेला आहे। याबाबत कारवाईची देखील मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे। पाहूयात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील कामांचा उडालेला बोजवारा आणि जिल्ह्याचा टंचाई आराखडा वेळेत तयार न झाल्याबाबत मी विधानसभेत तारांकित प्रश्न केला होता। तो चर्चेला आला तेव्हा याविषयी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे तत्कालीन ग्रामीण पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते। त्यानुसार फेब्रुवारी 24 मध्ये त्यांनी मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये बैठक देखील आयोजित केली। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाणी योजनांची कामे ही केवळ दिखावा आहे। 25% सुद्धा कामे झालेली नाहीत ही बाब या बैठकीत उघडकीस झाली होती। पत नसलेल्या एकेका ठेकेदारानं 100-200 कोटी रुपयाची कामे घेऊन ठेवलेली आहेत। ती कामे करत नाहीत। झालेल्या कामांनाही दर्जा नाही आणि त्याकडे पाणी पुरवठा विभागाचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात असे आपण या बैठकीत बोललो होतो आणि त्यात तथ्य असल्याच्या त्या बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अमित सैनी यांनी देखील त्यावेळेला मान्य केले होते। डॉक्टर सैनी यांनी त्यावेळेला असे म्हटले होते की राज्यात रत्नागिरी जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की पीएमसी म्हणजेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमलेली असताना सुद्धा बहुतांशी योजना जिल्हा परिषदेने स्वतःकडे घेऊन ठेवल्या आहेत। योजनांची कामे होण्यासाठी लागतील तेवढे इंजिनियर कर्मचारी घ्या असे सांगूनही जिल्हा परिषदेने घेतलेले नाहीत। त्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे। ही सर्व गंभीर परिस्थिती समोर आल्यानंतर मंत्री महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते। कामाच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता ठाणे यांचे विशेष पथक तात्काळ गुहागरसह जिल्ह्यात पाठवण्याचेही आदेश त्यांनी दिले होते। परंतु गेल्या 10 महिन्यात ना कोणतीही चौकशी आली ना कोणावर कारवाई झाली। शासनाची महत्त्वाकांक्षी योजना चांगल्या प्रकारे राबवली जावी आणि जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आम्ही अतिशय चांगले नियोजन केले होते। कारण या योजनेतून कामांना मंजुरी द्यायची होती त्यावेळेला जिल्हा परिषद अस्तित्वात होती। परंतु नंतर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला, निवडणुका झाल्या नाहीत। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हितसंबंधातून झालेल्या कामाचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे आणि हे मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लक्षात देखील आलेलं आहे। आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी योजनांची कामे अर्धवट आहेत। झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे योजना कधी बंद पडतील हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे।
शासनाचे शेकडो कोटी रुपये वाया गेले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ही लक्षात यावी म्हणून तत्कालीन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे अध्यक्ष महोदय करतोय. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मैं गांधी क्लॉथ स्टोअर, मैं गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मैं गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत. 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभ कार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझ्या कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कुडाळ तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जादूटोणा आणि अघोरी पूजेवरती पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेली आहे. कुडाळ तालुक्यातील हिरलोक आंबेडकरवाडी येथे एका घरात 8 फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे. गृहदोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस कसून तपास करत आहेत. ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव व त्याची पत्नी हर्षिली विशाल जाधव हे मूळचे हिरलोक आंबेडकरवाडी येथे राहणारे रहिवासी आहेत. काही दिवसापासून ते दाम्पत्य इतर अनोळखी त्यांच्या साथीदारासह राहते घरात दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा, जादूटोणा, अघोरी कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीची आम्ही खातरजमा करीत असताच काल पुन्हा ते दाम्पत्य इतर त्यांच्या 3 साथीदारांच्या मदतीने बंद घरामध्ये कोणती तरी अघोरी कृती, जादूटोणा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून आम्ही सर्व पोलीस पथकासह तिथं गेलो असता ते दाम्पत्य आणि त्याचे 3 अनोळखी साथीदार आम्हाला मिळून आले. त्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला असता तिथे घरामध्ये वेगवेगळ्या पूजा मांडलेल्या दिसल्या. त्यामध्ये लिंबू, हळद, पिंजर, नारळ, फळे, अबीर, डमरू, छोटे चपलाचे जोड, असे बिबे, कवडे असे वेगवेगळे साहित्य तिथं मिळून आले. तर त्याच बाजूला 4x4x8 फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला. त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टळावी तसेच त्या दाम्पत्यांना मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याची त्याने कबूल केले. त्यानंतर त्यांना तेथील एकंदरीत संशयास्पद वातावरण, खणलेला खड्डा यावरून कोणती तरी अघोरी कृती किंवा जादूटोणा करण्याचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्व 5 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. हे कधीपासून घडत होतं आणि नरबळीचा प्रकार तुम्हाला वाटतो? हे साधारण 2-1 महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं. आता आपण विचारलेल्या नरबळीबाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल तशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही, पण तसा काही प्रकार होता का याबाबत त्यांच्याकडे तपास सुरू आहे. शक्तीपीठ मार्गामुळे आता पर्यटनास प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाट लागणार नाहीये. तर आता कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हा 4 तासांचा प्रवास फक्त 1 तासात पूर्ण होणार आहे. हे शक्य होणार आहे ते नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे. महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून येणारा शक्तीपीठ महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
हा 802 किलोमीटर अंतरचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे. राज्यातील 3 शक्तिपीठांना हा महामार्ग जोडणारा असल्याने या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले होते. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ 8 तासांचा होणार आहे. तळे केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा रायगड जिल्हा परिषदेच्या तळे मराठी शाळेच्या पटांगणावरती मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये क्रीडा स्पर्धेत लगोरी, नेमबाजी, दोरी उड्या व लंगडी हे खेळ, तर व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत पारंपरिक नृत्य, पटनाट्य, सामूहिक गीत गायन, शिल्पकला या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत तळा केंद्रातील 14 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने तळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद बाजार उपक्रमाअंतर्गत खाऊचे स्टॉल देखील मांडले होते. स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख यांच्याकडून पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप, केंद्र प्रमुख वास्कर सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर गोळे, उपाध्यक्षा वेदिका गोरिवले, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, शिक्षक सुनील बैकर, मित्तल वावेकर यांसह पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणावळा येथील कैवल्यधाम या संस्थेच्या जागेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. अलिबाग तालुक्यातील रांजणखार गावामध्ये असणाऱ्या एकूण 30 एकर जागेची मोजणी भूमी अभिलेख यांच्या मार्फत करण्यास सुरुवात झाली. मात्र रांजणखार ग्रामस्थांनी या मोजणीला तीव्र विरोध करत ही मोजणी रोखण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये 1000हून अधिक ग्रामस्थांनी या संस्थेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कैवल्यधाम चले जाव, आमचा ताबा आमची मालकी अशा आशयाचे फलक लावून जोरजोरात या संस्थेच्या विरोधात घोषणा देत आक्रमक भूमिका घेतली आहे. काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण निवळले. सन 1941 साली बिवलकर यांनी कैवल्यधाम या संस्थेस 99 वर्षांच्या करारावरती एकूण 10 एकर जागा दिली होती. या जागेत गोशाळा, महिला कार्यशाळा आणि इतर सुविधा उपलब्ध होण्याकरिता देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात या जागेत काहीच झालेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात न घेता 10 एकर ऐवजी 15 एकरचा सातबारा फसवून तयार करण्यात आला. या जागेत 1988 सालपासून स्थानिकांना घरे बांधण्याचे प्लॉट वाटप करण्यात आले. 2005 पासून या जागेवरती पुन्हा वाद चिघळला आणि हा वाद आता न्यायालयात सुरू आहे. आता या जागेत काही ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. पुन्हा या जागेत कोर्टाकडून संस्थेच्या अर्जानंतर जागेची मोजणी सुरू झाली आहे. त्याला गावाचा आता विरोध सुरू आहे. ह्या जागेत 25 ते 30 घरं आहेत. ती सर्व घरं तोडून ही कैवल्यधाम ह्याची मोजणी करून त्यांच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे गावकरी सर्व जमलेले आहेत आणि ह्या जागेत गावाचं पाण्याची व्यवस्था पण ह्या जागेत आहे. ते पाणीसुद्धा गावाला मिळून देत नाही. त्यामुळे आमचा हा लढा चालू आहे आणि कुठल्याही पंचांना नोटीस न आले, 4 पंच आहेत, त्याच्यात एकाच पंचांना नोटीस आलेली आहे आणि इथे असणाऱ्या 25 ते 30 लोकांना ही नोटीस दिलेली नाही. डायरेक्ट त्यांनी मोजणी आणलेली, कोणालाही ह्याचं हे सांगितलेलं नाही आहे, कोणाला ह्याची जाणीव करून दिली, त्यांनी डायरेक्ट मोजणी आणली. त्यामुळे आम्ही सर्व गावकरी ह्याचा निषेध करत आहोत. आमची ही जमीन आहे ती 100 वर्षांपासून आमच्या ग्रामस्थ मंडळ रांजणखारकडे आहे, परंतु त्याचा ताबा पण आमच्याकडेच आहे. परंतु कैवल्यधाम संस्थेकडून हा ताबा बळकावण्यात येत आहे. त्याचा आम्ही इथे जाहीर निषेध करतोय. पाण्यासारखं तुम्ही आमच्यापासून वाचून घेत आहात, तर ते पाणी पण तुम्ही आमच्यापासून बंद करत आहात. इथे 20-25 लोकांची जी घरं आहेत ती तुम्ही तोडून त्यांना बाहेर उघड्यावर आणत आहात. हे करणं योग्य आहे का? त्यामुळे यासाठी आम्ही कैवल्यधाम या संस्थेचा इथे जाहीर निषेध करत आहोत. अख्खा महिला वर्ग, ग्रामस्थ मंडळ रांजणखार यांच्यातर्फे हा पूर्ण निषेध आहे आणि आम्ही 1 इंचही जागा या संस्थेला देणार नाही. निश्चित सांगेन की कैवल्यधाम ही संस्था खरं तर या संस्थेच्या जगामध्ये नाव आहे. चांगल्या पद्धतीने योगा अभ्यास करणारी ही संस्था, परंतु गेल्या 29 सालापासून ग्रामस्थ मंडळ रांजणखारच्या जी जमीन आहे त्या जमिनीचा हक्क कायम करण्यासाठी ही संस्था चुकीच्या मार्गाने या ठिकाणी अवलंबन करत आहे आणि ही ज्यांचे जे कैवल्यधामचे जे योगी आहेत त्या योगींचं असं म्हणणं आहे की ही जमीन संपूर्ण ग्रामस्थ मंडळाला द्यावी, परंतु
त्याचे जे ट्रस्टी आहेत तिवारी आणि शर्मा हे दोघे चुकीच्या मार्गाने या ठिकाणी अवलंबन करून या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळाची जागा जी आमच्या ताब्यात आहे ती ताब्यात असली जागा ही हडप करण्याचा मार्ग यांनी केलेला आहे आणि तो करत असताना ह्यामध्ये यांचा केवळ पैशाच्या लोभापायी हा सगळा आटाटोप करत आहेत आणि आम्हाला ग्रामस्थ मंडळाला या ठिकाणी जाणीवपूर्वक त्रास देऊन ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ग्रामस्थ मंडळ रांजणकार आणि महिला मंडळ या ठिकाणी या सर्व गोष्टीचा निषेध करत आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित 4थी खुली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा 2024 गोवा येथे दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातून 650 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत रत्नागिरीतील SRK तायक्वांदो क्लब रत्नागिरीचे खेळाडू सहभागी झाले होते. गोव्यात प्रथमच घेण्यात येणाऱ्या या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत SRK क्लबच्या खेळाडूंनी 8 सुवर्ण पदक, 4 रौप्य, 4 कांस्य पदके पटकावली आहेत. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानकानजीक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश सुपरमार्ट. घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण. किराणा, धान्य, भाजी, फळे, दूध, खेळणी, भांडी, गोठवलेले अन्न, सौंदर्य प्रसाधने व दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे 800हून अधिक साहित्य उपलब्ध. प्रत्येक वस्तू मागे मिळवा 5 ते 30% सूट. होम डिलिव्हरी देखील उपलब्ध. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट, रॉयल एलिजन्स, खेड रेल्वे स्टेशन जवळ, वेरळ, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. किंवा संपर्क साधा 9137104814 या नंबरवरती. जी फ्रेश सुपरमार्ट. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. राबोडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास श्रीमती सुनीता पिल्ले या मुंबई येथे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शनवरील ब्रिजवर असताना त्यांची कार अडवून त्यांना पाठीमागून पोलीस येत असून तुम्ही गाडी थांबवा असे सांगून तसेच कॅब चालकाला धमकावून कॅब थांबवून आरोपी इसमांनी पिल्ले यांच्या बॅगमधील 50,000 सौदी रियाल म्हणजेच भारतीय चलनातील 11,29,000 रुपये व भारतीय चलनातील 1,00,000 रुपये असे एकूण 12,29,000 रुपये चोरून पळवून नेले. या चोरांवरती राबोडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याचे सूचनाप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास राबोडी पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथक असे एकत्रितपणे चालू होता. सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्व आरोपींचा तपास करून एकूण 7 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोडा टाकून जबरीने चोरी केलेली रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 5 डिसेंबर रोजी राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा जो प्रकार झाला त्या राबोडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यामध्ये खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी साहेब PSI राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि 1 विधी संघर्ष बालक ताब्यात आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये 1 इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 20 मोबाईल आणि 1 गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम 8.5 लाख रुपये रिकव्हर केलेली आहे. त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे. सर, यामध्ये एक महिला आरोपीला उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालली होती. आतापर्यंत जी प्राथमिक तपासाची माहिती मिळाली आहे या आरोपींनी महिलेचा पाठलाग करून किंवा रेकी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवला. कितीचा मुद्देमाल हस्तगत? हा जो मुख्य आरोपी आहे तो अटकपूर्व जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत
प्रेम हरचंदनेवर इतर फोन त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड त्याच्यात गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील बोरावळे गावामध्ये परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त मोरे बंधू आयोजित कुलदेवता अभिषेक व सत्यनारायणाची महापूजा बोरावळे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी वारकरी संप्रदाय यांचे भजन, हरिपाठ, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, मान्यवरांचा सत्कार असे भरगच्च कार्यक्रम उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडले. त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच प्रणाली ज्ञानदेव मोरे हिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन मोरे माऊली वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अनंत पार्टे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष वसंत शेठ मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ता मोरे व मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरे यांनी केली. सदर कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री आमदार भरत शेठ गोगावले यांनी देखील शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम लक्ष्मण तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून कार्यक्रमाचे उत्तम आयोजन श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ मुंबई बोरावळे व श्री दत्तगुरू क्रीडा मंडळ बोरावळे यांनी केले. आपण आपल्या कुलाचाराशी आपल्या मूळ मातीशी आपण एकरूप झालं पाहिजे. वर्षाकाठी तुम्ही वर्षभर कुठेही जा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, परंतु आज बडोदा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, गाव असेल किंवा आमच्या भगिनी असतील, अगदी कुठे सुद्धा या गावात तालुक्यामध्ये त्या सोयी संबंधामध्ये असतील तर ते आज स्वतः येतील, आपल्या पतीबरोबर आपला परिवार घेऊन येतील. अशा पद्धतीची ही प्रथा गेल्या 38 वर्षामध्ये चालू आहे. आणि म्हणून हा सामन्यांचा योग, पूजा, सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी वर्षातनं बोलवायच्या, त्यांना हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा, दिनदर्शिका घ्यायची, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायचा. एखादं अवकाळी कुणाचं नुकसान झालं, पाऊस आला किंवा घर कुणाचं पडलं तर त्याला शक्यतो मदत जेवढी होईल त्या पद्धतीने आपण करायची. आपण काय फार मोठे नाही आहोत किंवा हा कार्यक्रम करताना कुठल्या प्रकारची पावती फायली जात नाही, कुठल्या प्रकारची देणगी मागितली जात नाही. वर्षभर मुलं नोकरी करताना एक त्यांचं निश्चित ठरलं जातं, आपल्या उत्पन्नातला 0.0 आपण ते आपल्या कार्यासाठी जमा करावा. अशा पद्धतीनं थेंबे थेंबे तळसाच्या अशा या वृत्तीनं त्या मुलांनी आपलं चांगलं नियोजन, आपलं चांगलं प्लॅनिंग या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्यानं केलंय. नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर कार्यालयाच्या वतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नलिझम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावरती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पत्रकारिता माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच AI ने उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा आता AIच्या माध्यमातून कमी झालेल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणं आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.